कालच्या तासामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे किंवा आव्हाने या संदर्भात चर्चा केली गेली आणि त्यामध्ये प्रामुख्याने संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद, जातीवाद या संदर्भात चर्चा केली गेली. आज आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात आव्हाने किंवा अडथळे या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला एक पाहावयास मिळेल की आर्थिक विषमता ही देखील या देशाच्या एकात्मतेला आव्हान आहे, अडथळा आहे. आता आर्थिक विषमता ही देशाच्या समोर एक भीतीदायक स्वरूपाची समस्या आहे. आज आपण पाहतो भारत आणि भारतातील जी घटक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, या सर्वांचा आर्थिक स्तर, सर्वांचा आर्थिक दर्जा किंवा सर्वच राज्यातील लोकांचा आर्थिक स्तर किंवा दर्जा हा एकसारखा असत नाही. त्यामध्ये भेदाभेद, त्यामध्ये फरक आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर हे दर्जा ठरवणारे जे घटक आहेत, हे घटक सर्वत्रच सारख्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे आर्थिक विषमता आपल्याला देशात पाहावयास मिळते. मग ह्या घटक कोणते आहेत? तर संसाधनाची उपलब्धता आहे, व्यवस्थापन आणि नियोजन आहे, जमिनीची सुपीकता आहे, संपत्तीचं वितरण आहे. या बाबी सर्वच राज्यांची परिस्थिती समान नसल्याने आर्थिक असंतुलन आपल्याला पाहावयास मिळतं किंवा असंतुलन तिथं निर्माण होतं. उदाहरण सांगा झालं गेलं तर जमिनीची सुपीकता म्हटलं गेलं तर पंजाबमध्ये असणारी जमीन 12 महिने त्यांना वाहणारं पाणी आहे, काळी कसदार जमीन आहे, सुपीक आहे. ते राज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. पण महाराष्ट्राचा विचार केला गेला, महाराष्ट्रातील विदर्भाचा विचार केला गेला, मराठवाड्याचा विचार केला गेला तर जमीन सुपीकता आहे, काळी भोर जमीन आहे, परंतु त्या शेतीला पाणी नाही, जलसिंचनाच्या सुविधा नाहीत आणि त्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर असून देखील उत्पन्न नाही आणि त्याचबरोबर दळणवळणाची साधने नाहीत, संसाधने नाहीत आणि त्यामुळे तिथं पिकवला जाणारा माल हा देशाच्या, राज्याच्या, जगाच्या मार्केटला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आर्थिक सुबद्धतेच्या बाबतीत आपल्याला विषमता पाहावयास मिळते. आर्थिक सुबद्धतेच्या बाबतीत विभागणी पाहावयास मिळते आणि याचा परिणाम या आर्थिक विषमतेमुळे देखील लोकांच्या मनामध्ये देशाभिमानाची भावना रुजण्याऐवजी, देशाभिमानाची भावना वाढीस लागण्याऐवजी कधी काळी एक विघटित विचार वाढीस लागला जातो आणि त्यामुळे देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण होतं. विद्यार्थी मित्र, तसंच सर्वच राज्यांची परिस्थिती समान नसल्याने देशभराचा जर विचार केला गेला तर आपल्या सर्वच भारतातील असणारे घटक राज्य या सर्वांची आर्थिक परिस्थिती समान नाही. तिथे असंतुलन आहे, विषमता आहे आणि त्याचबरोबर राज्यातील संपत्तीचं असमान वितरण झालं गेलं, वाटणी झाल्या गेली की संपत्तीचं वितरण, मग जंगल संपत्ती असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, याचं वाटप जे झालं गेलं ते असमान झालं गेलं आणि त्यामुळे समाजात ताण, संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा ही संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती एकवटलेली असते. खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा सधन वर्गाच्याच हातात जातो, मुठभरांच्याच हातात जातो, पैशावाल्यांकडेच पैसा जातो आणि तो त्यांच्या हाती एकवटतो आणि सर्वसामान्य माणूस त्यापासून वंचित राहतो आणि हा वंचित राहिलेला माणूस देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण करतो. अशा प्रकारे एकाधिकार निर्माण झाल्याने खुल्या स्पर्धेत बाधा येते, समाजातील आर्थिक विषमतेला बळकटी मिळते आणि ही बळकटी देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण ठरते. मग ही आर्थिक विषमतेला अधिक कारणीभूत असणारे घटक कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, नंबर 1 सांगितलं गेलं कौटुंबिक प्रभाव. विद्यार्थी मित्रांनो, आपली निवड प्रक्रिया आणि संधीच्या उपलब्धतेवर आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो. आपली निवड प्रक्रिया काय आहे, आपल्याला संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत, आपल्या या घटकाचा कुटुंबावर प्रभाव पडतो. त्याचं उदाहरण सांगायचं झालं की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्यास पोषक आहार देणे शक्य होईल असे नाही. पोषक आहार देणे शक्य होईल असे नाही, कारण त्यांचीच आर्थिक स्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती सुधारल्या न गेल्या कारणाने तो परिणाम होतो आणि कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना आपण ऐकल्या आहेत.
की ज्या पालकांना आपल्या पाल्यांना पोषणयुक्त आहार देता येत नाही, पोषणयुक्त आहार न दिल्या गेल्या कारणानं कुपोषणाचं प्रमाण वाढतं आणि कुपोषणाच्या वाढत्या परिणामामुळे किंवा कुपोषण न दिल्या गेल्या कारणामुळे बालकामध्ये असाध्य अशा आजाराच्या साथीला चटकन बळी पडून ही बालकं मृत्युमुखी पडतात. म्हणून हा कौटुंबिक प्रभाव आहे. आणि ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली आहे ते आपल्या पाल्यांना सकस आहार, चांगला आहार देऊ शकतात. त्यांचं पालनपोषण चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं आणि पालनपोषण चांगलं करून या मुलांना त्यांचं जीवन चांगलं सुखकर कसवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु दारिद्र्यरेषेखालील पालक आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना सकस आहार देण्यामध्ये कमकुवत पडतात आणि त्याची परिणती या दारिद्र्यरेषेखाली किंवा गरिबीतल्या वाढणाऱ्या मुलांचं बालमृत्यूचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा एक कौटुंबिक घटक त्याचा सांगितला गेला आहे. नंबर 2 सांगितलं खाजगी मालमत्ता. विद्यार्थी मित्र, एकीकडे स्थावर मालमत्तेची मालकी नसलेले असंख्य लोक आहेत या देशामध्ये की ज्यांच्याकडे मालकीच नाही, साधं राहण्यास घर नाही. तर दुसरीकडे काही मुठभर लोकांकडे गडगंज संपत्ती आहे की ज्या संपत्तीचं मोजमाप करणं देखील अवघड आहे. आणि ज्या मोजक्या लोकांकडे साधनांची, संपत्तीची उपलब्धता आहे, हे लोक बहुतांश संपत्तीचा उपभोग घेतात. ही वस्तुस्थिती आहे. ज्या लोकांकडे हा संपत्तीचा साठा आहे, संपत्ती मोठ्या प्रमाणात, ते उपभोग घेतात. परंतु ज्यांच्याकडे नाही ते या सुविधेपासून वंचित राहतात. आणि अशा वेळी समाजात एक दुजाभावाची, एक तिरस्काराची, एक द्वेषाची भावना वाढीस लागली जाते. आणि आहिरे आणि नाहिरे वर्ग आपण जो म्हणतो आर्थिक घटकाच्या संदर्भात, हा नाहिरे वर्ग आहिरे वर्गाला स्वास्थ्य लाभू देत नाही. कारण त्याच्या तोंडाचा घास त्याला जर मिळत नसेल तर तो दुसऱ्याला देखील खाऊ देत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मग खाजगी मालमत्तेचं जे वितरण आहे, हे वितरण योग्य प्रकारे झालं गेलं पाहिजे. योग्य प्रकारे हे वितरण जर झालं गेलं तर समाजात समानता निर्माण होईल. आणि समानता निर्माण झाली गेली तर देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण होणार नाही, देशाची अखंडता अबाधित राहील. आणि म्हणून खाजगी मालमत्ता जी आहे, ह्या खाजगी मालमत्तेच्या मुठभर लोकांकडे हस्तांतरण होतं आणि बहुसंख्याक लोक मालमत्तेपासून वंचित आहे. तर यासाठी शासनाने या मुठभरांकडे असणारी मालमत्ता हिसकावून घेऊ नये, परंतु हे जे मालमत्तेपासून वंचित लोक आहेत यांच्या 2 हाताला काम देणं, त्यांच्याकडे मालमत्तेचं केंद्रीकरण कसं होईल यासाठी प्रयत्न करणं, त्यांना रोजीरोटीचा प्रश्न कसा निर्माण याचा प्रयत्न करणं, त्यांच्या 2 हाताला काम देणं, कुटीर उद्योगांना चालना देणं, शेतीपूरक व्यवसायांना चालना देणं आणि त्यांना देखील संपत्तीचा मालक बनवणं, ही जर प्रक्रिया झाली गेली तर देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण होणार नाही. आणि म्हणजे खाजगी मालमत्ता आहे, ही खाजगी मालमत्ता एका मुठभर लोकांकडे केंद्रित न होता ती बहुसंख्याकांकडे हस्तांतरित झाले गेले, भूमिहीनांकडे हस्तांतरित झाले गेले, संपत्तीपासून वंचित असणाऱ्याकडे हस्तांतरित झाल्या गेले, तर त्याचा परिणाम त्यांच्या विकासाला चालना मिळेल आणि देशाची एकात्मता देखील अबाधित राहील. तेव्हा खाजगी मालमत्ता हा देखील घटक आर्थिक विषमतेला पोषक आहे. विद्यार्थी मित्र, नंबर 3 सांगितले की शैक्षणिक तफावत. शैक्षणिक तफावत हे देखील एक आर्थिक विषमतेचं मूळ घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतं. एक लक्षात घ्या की व्यक्ती कोणत्याही आर्थिक स्तराचा भाग आहे, मग ते मध्यम आहे, उच्च आहे, कनिष्ठ आहे, त्यावर तिची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असेल. तुम्हाला असा प्रश्न पडतो का की व्यावसायिक आहारता कोणते लोक संपादन करू शकतात? खाजगी शालेय शिक्षण कोणास परवडते? परदेशी जाऊन शिक्षण कोणाला परवडते? या घटकाची चर्चा केली गेली तर इथं आपल्याला दिसेल की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्तीचा संचय आहे, ते लोक व्यावसायिक पात्रता प्राप्त करतात, व्यावसायिक शिक्षण घेतात आणि ते संपादन करून व्यवसाय सुरू करतात. शालेय शिक्षण आज महाग होत चाललं गेलं आहे, ते सर्वसामान्य परवडेन असं झालं गेलं आहे, सर्वसामान्य ते घेणं परवडेन असं झालं गेलं. परंतु ज्याच्याकडे संपत्ती आहे तो शिक्षण ते घेऊ शकतो. किंवा आपल्या पाल्यांना ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, तो पालक आपल्या पाल्यांना परदेशी जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत करतो, त्याला पाठवतो. परंतु सर्वसामान्य माणूस जो आहे, सर्वसामान्य माणूस आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवू शकत नाही, कारण
त्याच्याकडे शैक्षणिक तफावत असते, त्याच्याकडे शिक्षण नसतं, संपत्ती नसते आणि यामुळे देखील समाजात आर्थिक विषमता बोकाळली जाते. कारण बहुसंख्य वर्ग हा क्लास 3-4मध्येच काम करतो, तर हा मुठभर वर्ग क्लास 1 क्लास 2च्या माध्यमातून आपली उपजीविका करतो, चांगल्या संधी मिळवतो आणि याची परिणती शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर उच्च उच्च पदं मिळवून उच्च उच्च स्थान पटकावून तो आपला स्थान दर्जा सुधारतो. परंतु ही काही मोजक्या लोकांचीच ही परिस्थिती आहे. बहुसंख्य लोक शिक्षणाच्या अभावामुळे हे कनिष्ठ स्तरामध्ये कनिष्ठ वर्गामध्ये मोडतात आणि त्यांचं जीवन हालाकीचं बनतं आणि अशा घटकाच्या जीवनात जेव्हा समस्या निर्माण होतात तेव्हा त्या समस्या सोडवण्यासाठी ते राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याऐवजी आपल्या हिताला प्राधान्य देतात आणि त्यामुळे आर्थिक विषमतेच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आर्थिक विषमता जी पराकोटीस वाढीस लागली गेली त्याच्यामध्ये शैक्षणिक तफावत हे एक त्याचं महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्र नंबर 4 सांगितले की संधीची उपलब्धता आणि प्रवेश. आर्थिक विषमतेमुळे संधीची उपलब्धता आणि प्रवेश सर्वांनाच मिळेल याची खात्री नाही. व्यक्ती आणि गटाच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. उदाहरणार्थ, अनेक अंगणवाड्या आणि खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद पुरेशी नसते. मानसिक रोगाचा बळी असलेली किती मुले मानसिक आरोग्य सेवा किंवा समुपदेशनाचा लाभ घेऊ शकतात, किती मुले मानसशास्त्रज्ञाकडे जाऊ शकतात, तर याची चर्चा केली गेली तर एक दिसेल आपल्याला इथं की संधीची उपलब्धता नाही, तिथे प्रवेश नाही आणि हा प्रवेश नाही याचाच अर्थ इथे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला गेला नाही आणि मग या माध्यमातून देखील लोक विषमतेच्या खाईत दडले जातात आणि याची परिणती लोकांच्या समस्या सुटल्या जात नाही आणि ज्यावेळेस समस्या सुटल्या जात नाहीत त्यावेळेस लोक विघटित विचार करण्याचा मार्ग स्वीकारतात आणि त्यामुळे देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण होतं. विद्यार्थी मित्र हो, या संधीची उपलब्धता आणि प्रवेशाची चर्चा करत असताना आरोग्य केंद्र आहे, परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रामध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे आणि हा विकासकांसाठी तरतुदी केल्या जातात, परंतु त्या तरतुदी पुरेशा नसतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं गेलं तर दर 5,000 लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र असायला हवं असा तरतूद आहे, परंतु आपल्याकडे दर 5,000 लोकसंख्येला आरोग्य केंद्र नाही आणि जिथे आरोग्य केंद्र आहे तिथे डॉक्टर आहेत तर औषधं नाहीत, औषधं आहेत तर डॉक्टर नाहीत, अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळे त्या सर्वसामान्य जनतेला या सुविधा मिळत नाहीत. त्याचबरोबर मानसिक आजार वाढीस लागले गेले अलीकडे काळामध्ये आणि या मानसिक रोगांचा बळी जर ठरला गेला तर ह्या मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ आहेत का याचा देखील या सर्वसामान्य जनतेला तपास नसतो आणि त्यामुळे अशा लोकांना आर्थिक विषमतेच्या दरीत अडकलेल्या लोकांना संधीची उपलब्धताही नसते आणि जरी संधी उपलब्ध झाली गेली तर तिथं सर्वांनाच प्रवेश मिळण्याची खात्री नसते आणि त्यामुळे देखील या आर्थिक विषमतेच्या माध्यमातून समस्या निर्माण होतात. विद्यार्थी मित्र नंबर 5 सांगितले की व्यक्तिगत भेद. आपल्या सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. लक्षात घ्या मित्र, तुमची माझी सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे, वेगवेगळी आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असतो. तुमची आमची व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभव तुमच्या आमच्याकडे यावर अवलंबून असतं. त्याचं उदाहरण सांगायचं झालं गेलं तर एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत आणि अभिनयाचे गुण असू शकतात, तथापि या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत या गुणाच्या समाज हितासाठी विनियोग करता येणार नाही. व्यक्तिगत भेद आहे हा की ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत की या लोकांच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण आहेत, आवाज आहे, गाण्याची कला आहे, परंतु त्या गाण्याच्या कलेला त्या गुण ती कला डेव्हलप करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी लागणारी साधनं संधी त्यांना उपलब्ध होत नाहीत आणि जोपर्यंत त्या उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्या समाजात उपयोग घेत नाही आणि म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये कितीतरी लता मंगेशकर आहेत, कितीतरी मराठी गायक आहेत, हिंदी गायक आहेत, त्यांचा आवाज चांगला आहे,
परंतु आवाज चांगला आहे, पण त्यांना संधी उपलब्ध होत नाही. आणि संधी उपलब्ध होत नसल्या गेल्या कारणानं मग ते लोक आपलं गाण्याची कला जतन करतात. परंतु काही लोक, मुठभर लोक, त्यांना संगीत त्यांच्या ज्या संधी मिळालेल्या आहेत त्यांना चांगली संधी मिळते आणि ती संधी चांगली मिळाली गेल्यामुळे त्यांना चांगला पैसाही मिळतो, त्यांचा स्तर किंवा दर्जा उंचावला जातो आणि यांचा आवाज चांगला आहे, पण त्यांना संधी नाही, त्यामुळे यांना दर्जाही उंचावला जात नाही, त्यांना चांगल्या संधी मिळत नाही आणि यामुळे हा व्यक्तिगत भेद निर्माण होतो आणि हा व्यक्तिगत भेद कधी काळी द्वेषाला जन्म घालतो आणि हा द्वेष देशाच्या अखंडतेला आव्हान निर्माण करतो. आणि म्हणून व्यक्तिगत भेद हे देखील आर्थिक विषमतेचे कारण आहे. कारण संधी मिळते ती मुठभरांनाच मिळते, बहुसंख्याकांना ही संधी मिळत नाही आणि मिळालीच तर त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद नसते आणि त्याचा परिणाम हे त्यापासून वंचित राहतात. आणि मग ज्यावेळेस हे वंचित राहतात त्यावेळेस त्यांच्या गुणाचा समाजासाठी उपयोग होत नाही आणि मग ही सर त्यांच्या मनामध्ये कायम राहून कधी काळी ते देशाच्या अखंडतेला आव्हान निर्माण करू शकतात. म्हणून आर्थिक विषमता आणि आर्थिक विषमता निर्माण करणारे जे घटक आहेत हे घटक देशाच्या अखंडतेला आव्हान निर्माण करतात. विद्यार्थी मित्र, शेवटी सांगितले गेले की सामाजिक पर्यावरण, तुम्ही आम्ही ज्या भूभागात राहतो त्या भूभागातील समाज, तेथील चाली, रीती, रूढी, रिवाज, परंपरा ह्या सर्व घटकांना सामाजिक असं म्हटलं गेलं. आणि मग हे पर्यावरण जे आम्हाला लाभल्या जातं त्या पर्यावरणाचा परिणाम तुमच्या आमच्यावर होतो आणि ते पर्यावरण लाभत असताना जर ते चांगल्या प्रकारचं लाभलं गेलं तर तुमचा आमचा विकास होतो, तुमच्या आमच्या हातून चांगली कामं घडतात, तुमच्या आमच्या हातातून देशाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो. परंतु आम्हाला ज्या सामाजिक पर्यावरणात आपण वावरतो ती व्यक्ती आपली तिथे विकास होतो, ती आपली तिथे वाढ होते, त्या वाढ होत असताना अवतीभोवतीचा समाज आहे त्या समाजाचा विकास कशा प्रकारे आहे, त्या समाजाचा विकास झाला आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्याचा कळत नकळत प्रभाव तुमच्या आमच्यावर पडला जातो आणि तो प्रभाव कधी काळी सामाजिक हिंसेला, सामाजिक द्वेषाला चालना देतो. उदाहरण जायचं सांगितलं तर कुटुंब आहे. तुमचं कुटुंब कसं आहे, मग कुटुंबामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीचं आचरण कसं आहे त्याचा परिणाम कळत नकळत लहान मुलावर पडतो. तुमचा शेजारी कसा आहे, हा शेजारी सद्गुणी सद्वर्तनी असेल तर त्याचा देखील प्रभाव तुमच्यावर पडतो. परंतु हा शेजारी दुराचारी, व्याभिचारी, गैरमार्गाचा अंगीकार करणार असेल तर कळत नकळत तुम्ही त्या मार्गाकडे झुकू शकता आणि त्याची परिणती सामाजिक समस्यांना जन्म घेतला जाऊ शकतो. मित्रपरिवार आहे, तुमचा जो मित्रपरिवार आहे हा मित्रपरिवार कसा आहे, हा मित्रपरिवार सद्गुणी आहे का, हा मित्रपरिवार आईवडिलांच्या आज्ञा पाळणारा आहे का, हा मित्रपरिवार थोरांचा आदर करणारा आहे का, हे जर असेल तर तुमचं निश्चितच वर्तन चांगलं राहील. परंतु हाच मित्रपरिवार दुराचारी, व्याभिचारी, व्यसनी, गैरमार्गाचा अंगीकार करणारा असेल तर निश्चितच तुम्ही त्याच्या प्रभावाखाली येऊ शकता आणि या माध्यमातून समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचं मित्रपरिवारच्या संदर्भात उदाहरण देत असं तुम्हाला सांगायचं झालं गेलं तर मराठीमध्ये एक माफीचा साक्षीदार हा सिनेमा निर्माण झाला गेला. जक्कल, सुतार, मनोहर शाह हे विद्यार्थी त्यामध्ये होते. केवळ मित्रमंडळी दुराचारी, व्याभिचारी, व्यसनी मिळाल्या गेले आणि त्या माध्यमातून पुढे चालून माफीचा साक्षीदार सिनेमा निर्माण झाला गेला. कारण या लोकांनी आपली हौस मौज मजा करण्यासाठी काही मुलांचे खून केले गेले आणि हे खून सिनेमा स्टाईल केले गेले आणि त्या माध्यमातून आपली हौस मौज मजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे पोलीस खात्याने पकडलं, शिक्षा झाली गेली, तो भाग आहे. पण तो सांगण्याचं तात्पर्य हे की त्यामुळं ही मुलं, चांगल्या कुटुंबातली मुलं गैरमार्गाकडे झुकले गेली आणि याचा परिणाम सामाजिक समस्यांना जन्म घातला गेला. आणि म्हणून आर्थिक विषमता यामध्ये कौटुंबिक प्रभाव, खाजगी मालमत्ता असेल, शैक्षणिक तफावत असेल, संधीची उपलब्धता आणि प्रवेश असेल, व्यक्तिगत भेद असतील किंवा सामाजिक पर्यावरण असेल, या संदर्भात हे घटक समाजाला विकासाचा मार्ग दाखवतात. परंतु सामाजिक पर्यावरण जर
गैर असेल, चुकीचा असेल तर समाजात समस्याच निर्माण होतात. आणि मग सामाजिक पर्यावरण सर्वांना चांगलं लाभणं ही काळाची गरज आहे. परंतु आज या 130-32 कोटी लोकसंख्येचे विचार करत असताना सामाजिक पर्यावरण देखील दिवसेंदिवस दूषित बनत चाललं गेलं आहे. आणि याची परिणती या दूषित पर्यावरणाच्या माध्यमातून समाज जीवनासमोर समस्या निर्माण होतात. आणि या समस्या देशाच्या अखंडतेला आव्हान निर्माण करतात की काय, हे भीती वाटू लागते. हे आपल्याला तर पाहावंच लागेल. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतामधील दरी आज वाढत चालली गेलेली आहे. हा एक नकारात्मक परिणाम होय. उदाहरणार्थ मोठ्या शहरात विकसित झालेले मॉल संस्कृती आहेरे वर्गाला अनुकूल असून नाहिरे वर्गाला ती प्रतिकूल आहे. आरोग्यसेवा, विमा, व्यवसाय आणि शिक्षणाचे खाजगीकरण समाजाच्या उच्च भूवर्गास अधिक फायदेशीर ठरत आहे. आर्थिक विषमता आणि सामाजिक व्यवस्थामध्ये दिसून येते. समान नागरिकत्व या तत्वावर उभ्या असलेल्या उदारमतवादी लोकशाही व्यवस्थे देखील याला अपवाद नाही. तर मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता अपरिहार्य आहे. व्यक्तिगत अथवा गटांच्या वैशिष्ट्यामुळे लोकांच्या मोबदल्यामध्ये फरक आहे. पैसा, प्रभाव इत्यादी अधिकार आणि जगभरात सर्व समाजामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून समाजातील प्रतिष्ठित आणि निम्न दर्जाच्या लोकांना खालच्या दर्जाच्या लोकांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये फरक असतो. आणि अशा प्रकारे समाजामध्ये असमानता रुजते आणि पिढ्यानपिढ्या ही असमानता झिरपत जाते. आणि ही पिढ्यानपिढ्या झिरपत जाणारी असमानता देशाच्या अखंडतेला आव्हान निर्माण करू शकते. विद्यार्थी मित्र, आर्थिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी कल्याणकारी राज्य आणि सरळ रचनेच्या टप्प्यांची पुनर्रचना असे प्रयत्न करण्यात आले. दारिद्र्य निर्मूलनासाठी संपत्ती समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून गरजूंकडे वळणं हा उपाय असू शकतो असे मानले गेले. मात्र हा उपाय कायमचा लागू पडेल असे नाही. कारण जे खरे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेलच याची शाश्वती नसते. अशा प्रकारे समानता हे कायमचं एक मृगजळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विद्यार्थी मित्र, समानता आणि असमानता या संकल्पनांची आपली समज आता अधिकाधिक विकसित होत आहे. आज स्त्रिया, अल्पसंख्याक आणि वंचित गटाच्या दर्जामध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. याच बरोबरीने पर्यावरणात होणारे बदल गरीब श्रीमंत असा भेद करत नाहीत. उदाहरणार्थ प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, दहशतवाद, अस्वच्छता या समस्यांचे मानवनिर्मित असून त्यांच्या निराकरणासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत. या समस्यांशी भिडताना कल्याण म्हणजे केवळ ऐहिक उत्कर्ष नव्हे तर लोकांचा सर्वांगीण कल्याण असा अर्थ घ्यावा लागतो. काही योजनांद्वारे सामाजिक संयोग आणि परस्पर अवलंबित्व या बाबींना प्रोत्साहन द्यावयास हवे. तसेच समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना हक्क आणि जबाबदारीचे रक्षण करायला हवे असाही विचार आला गेला. आणि या माध्यमातून समाजातील विकासाला चालना मिळण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेमध्ये जे अडथळे आहेत या अडथळ्यामध्ये आर्थिक विषमता हा देखील एक महत्त्वाचा अडथळा आहे. आणि तो अडथळा नाहीसा करण्याचा प्रयत्न जर झाला गेला तर निश्चितच या देशाच्या एकात्मतेला, एकसंगतेला बळकटी मिळेल आणि याची परिणती देशाची अखंडता अबाधित राहील याचा आपण विचार केला गेला पाहिजे. विद्यार्थी मित्र, प्रकरण नंबर 3 आज आपल्या इथे संपत आहे. उद्याच्या तासामध्ये भारतातील समाज परिवर्तनाची प्रक्रिया या संदर्भात चर्चा करू. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.